सिद्धं सुद्धं पणमिय जिनेन्द्रवरने विचन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्सपरुवर्णं मोक्षम्। जय बोलो रे सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत बद्रवणी महाराज की जय जय बोलो परम पूज्य आचार्य प्रेक्षक साची की जय। काल आपलं प्रमादाचा पण 5 प्रकार पाहत होतो। प्रमादाचं वर्णन 5 प्रकाराने केलेले। पहिला त्याची काय सांगितले संख्या, दुसरं काय सांगितलं प्रस्तार, तिसरं अक्ष परिवर्तन, चौथं नष्ट। नष्ट म्हणजे काय अर्थ घ्यायचा नष्ट म्हणजे काय संख्या ठेवून आलाप काढली त्याला म्हणायचं नष्ट। काल मी 4 दिले होते तुम्हाला घरी करायला। किती नंबरचा दिला होता 65। पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षेला 65वा भंग कोणता सांगा ते तुम्ही सांगा। बरोबर आहे, सगळ्यांचं आले बरोबर उत्तर। काळाचं समजलं काय अजून कळालं नाही सगळ्यांना समजलं ना? काय काय सांगितलं परत? लोभी आणि स्त्री कथा हे 17 बरोबर आले? मग ते आले काय बरोबर? अजून समजलं काढायचं तो किती शिल्लक राहिला तेवढ्या वाजता तो प्रमाण काढायचा, भागत जायचं। 5 ने भागलं इंद्रियानं, खाली शिल्लक किती राहिलं तेवढा इंद्रिय। कशाला भागलं, खाली शिल्लक किती राहिल्यानंतर तेवढा इंद्रिय घ्यायचं। आणि 0 असेल तर 1 मिसळायचं नाही, आणि 0 नाही 1 शिल्लक असेल तर त्या उत्तरामध्ये 1 मिसळायचं पुढचा भाग देण्यासाठी। आणि शेवटचं जे ते कथा जी राहते तिथवी कथा घ्यायची। तर दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने 2 सांगितले होते, तुम्ही सांगा कोण कोण केले का? तुम्ही केले त्यांच्या पाठी केलं नाही का? सांगा दुसरा प्रभुत्व आलाप सांगितलं होता 33वा। स्त्री कथा आला क्रोधी ज्ञानेंद्रिय वशीभूत निद्रादी स्नेह। बरोबर आहे। त्याच्यानंतर किती सांगितलं होतं 49वा। तुम्ही सांगा बरोबर। पहिलाच बोलायचं सुरूच्या सगळ्यात त्या इंद्रियाचा पहिला नाही इंद्रियाचा पहिला 49 आलं नाही तेच कुठला पण तसंच काढायचं। 49 दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने आहे। बघा परत एकदा दिसत नसेल तिकडे बसा। पहिला 4 विकतेनं भागायचं दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने। विकत्यानं भागलं तर किती येणार? 12 येणार। हे 48 आले, 1 आलं शिल्लक केलं। 1 राहिल्यानंतर ही विकता घ्यायची। विकता पुढे आता इथं 12 मध्ये काय करायचं 1 मिसळायचं ते येणार 13। दुसऱ्या कशाला भागायचं कशायाने भागायचं 4। किती येणार 4 × 12 किती राहणार शिल्लक 1 म्हणजे काय घ्यायचं
कशाने भागलं? कशाने भागलं? क्रोध. आणि आता इथं एक आळे म्हटलं त्याच्यामध्ये काय करायचे? मिसळायचं. म्हणजे किती आलं? 4. आता 4 न 5ला भाग जात नाही. 4च राहणार होतं. म्हणजे चौथं इंद्रिय घ्यायचं. चक्षुरेंद्रिय घ्यायचं. काय केलं? पहिल्यांदा विगतेनं भागलं. विगतेनं भागलं. म्हणजे उत्तर आलं ते विकता घ्यायची. म्हणजे जे शिल्लक राहील तेवढी विकता घ्यायची. 1 शिल्लक राहिलं तर पहिली, 2 असेल तर दुसरी, 3 असेल तर तिसरी, 4 असेल तर चौथी. मग पुन्हा जे हे उत्तर आलं त्याला भागायचं परत. मग ह्याच्यामध्ये 1 मिसळायचं. कधी इथं तर शिल्लक राहिलं तर इथं 0 असेल तर ह्याच्यामध्ये मिसळायचं नाही. ते 1 शिल्लक आहे म्हणून ह्याच्यामध्ये 1 मिसळलं तर तिथे झाले 13. त्याला कशाने भागलं? कशाने. मग कशाने भागलं तर उत्तर किती आलं? 3. आणि शिल्लक किती राहिले? 1. म्हणजे शिल्लक राहिलं तर तो अक्षय समजायचं. म्हणजे त्यावर अक्षयाचं समजायचं. म्हणजे क्रोध. नंतर मग किती राहिले तर 3. 3 मध्ये काय केलं? पुन्हा मिसळलं. का मिसळलं? तर ते 1 राहिलेलं आहे म्हणून. मग किती राहिलं? 4. ते चौथं इंद्रिय येणार. दुसऱ्या प्रस्तार पहिला विकता, मग कषाय, मग इंद्रिय घ्यायची. पहिल्या प्रस्ताराच्या पेक्षा पहिला इंद्रिय, मग कषाय आणि मग विकता. हा पहिला इंद्रिय घ्यायचं. 5ने भागायचं पहिला. मग ते शिल्लक राहणार ते इंद्रिय घ्यायचं. हे दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षा सांगितलं ते आहे. हा आलं लक्षात सगळ्यांना? शून्य जर असेल तर आम्हाला मिसळायचं नाही. काय शून्य राहिलं तर शेवटचं घ्यायचं. तर शून्य असेल तर शेवटचं समजायचं. पूर्ण भाग गेलाय ना म्हणजे शेवटचं असतं. इथं विकता आहे तर विकता घ्यायची. इथं जर इंद्रिय असेल तर इंद्रिय घ्यायचं. कशाने भागले ते घ्यायचं. खाली 2 राहिले तर एकच घ्यायचं. इथं 2 राहिले तर एकच घ्यायचं. किती पण भागल्यात शिल्लक राहिलं तर एकच मिसळायचं याच्यामध्ये. शिल्लक राहिले की सगळे जेवढे शिल्लक राहिले तेवढं मिसळायचं नाही. एकच मिसळायचं त्याच्यामध्ये. पुढे कधी संख्या. आता काय करायचं? उद्दिष्ट, समुद्दिष्ट म्हणा, उद्दिष्ट म्हणा, की आलाप मनात ठेवून संख्या काढायची. जे आलाप सांगणार हा आलाप कितवा आहे, तर तो आलाप कितवा आहे कसं काढायचं? तर हाच आलाप समजा. तरी आता दुसऱ्या प्रस्ताराची अपेक्षा नाही, पहिल्या प्रस्ताराची अपेक्षा बघू आपण. आता काय विचारलं आपल्याला? पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षा स्नेहवान, निद्रालू, रसनेंद्रिय वशंकस, मानकशाही, मानी आणि फक्त कथालापी. हा कितवा भंग आहे असं विचारलं. त्याला म्हणायचं समुद्दिष्ट. याची संख्या काढायची. कितवा भंग आहे. आपण कितवा पहिल्यांदा संख्या ठेवत होतो. 45वा भंग कोणता, 49वा कोणता. आता इथं हा भंग हे आहे, भंग आलाप आहे, हा कितवा आहे, 80 पैकी कोणता आहे, कितवा. असं विचारलं तर काढण्याची पद्धती सांगतात आपल्याला. याला म्हणतात समुद्दिष्ट. संख्या ठेवून आलाप काढणे नष्ट आणि आलाप ठेवून संख्या काढणे त्याला म्हणायचं समुद्दिष्ट. 42 नंबरची गाथा आहे. संथा विदून रूवम वरेदो संपुणितु सगमाने अवनिज्ञानंकिदयम् गुज्जा एमेव सौ
शब्द आला ना त्याचा अर्थ एक करायचं, एक अंक. एक अंक स्थापित करून, संख्यातून स्थापित करून. वर येतो म्हणजे वरून काय करायचं, गुणायचं. एक अंक ठेवायचा आणि वरून गुणायचं. आणि सगमाने संगुणितो अवनिज्य अनंकितयम. काय करायचं, जे अनंकित संख्या, अनंकित शब्दाचा अर्थ काय की आता आपण जेवढा सांगितलं असेल, आता काय आहे, फक्त कथा लाभली शेवटी. तर ही कितवी कथा आहे, दुसरी. मग त्याच्या पुढचे जेवढे भेद राहिले त्याला म्हणायचं अनंकित. आता जेवढा ते आलाप असेल, जे आलाप असेल त्याच्या पुढची जेवढी संख्या शिल्लक राहिली, जेवढे भेद राहिले त्याला काय म्हणायचं, अनंकित. पहिला असेल तर 3 अनंकित राहिले, तिसरा असेल तर अनंकित किती राहिले, एकच राहिला. दुसरा असेल तर किती राहिले, 2. आणि शेवटचा असेल तर 0. पुढे काय अनंकितच नाही. तर जेवढी अनंकित संख्या असेल ती काय करायची, वजा करायची त्याच्यातनं. असं पुढे करत जायचं. काय करायचं, एक संख्या ठेवायची, एक संख्या ठेवायची पहिला. हे दिसतंय ना सगळ्यांना, काय बरोबर हा दिसतंय. एक ठेवायचं आणि वरून गुणायचं. म्हणजे कसं, हे आता इथे शेवटी किती भक्त कथा लागते. स्नेहवान निद्रालू रसनेंद्रिय वशंगत माने भक्त कथा लागते. शेवटी विकत आहे की नाही, तर शेवटून गुणायचं. मग तिथं विकतेनं गुणायचं. विकता शेवटी आहे ना, म्हणून विकतेनं गुणला. पण विकता किती आहे, 4 आहे. जेवढे एकूण आहेत त्यानं गुणायचं. मग 1 गुणिले 4 किती होणार, 4. आणि याच्यातून काय करायचं, अनंकित संख्या वजा करायची. म्हणजे फक्त कथा लाभली म्हणजे दुसरी आणली, तिथं आपण अक्षर ठेवायचं. म्हणजे पुढचे जर राहिले ते अनंकित समजायचं. म्हणजे काय करायचं, 2. ते 2 काय करायचे, वजा करायचे. 4 मधून 2 वजा केले किती राहिले, 2. तिचे नाव काय, मराठी येते का गणित, नाही आताच्या मुलाला येत नाही. 4 वजा 2 2. आता 2 ला पुन्हा परत त्या वरच्या याच्याने गुणायचं. कशा आहे, विकता झाल्यानंतर काय आहे, कशा आहे, कशाने गुणायचं, 4. किती झाले, 8. 8 आणि वजा हे मान म्हणजे दुसरा आहे. मानंकित किती राहिली संख्या, 2. म्हणजे 2 वजा केले तर किती आले, 6. आता 6 ठेवायचे आणि वरचं काय, प्रमाण हे इंद्रिय, इंद्रियाने गुणायचं. 5 6 पंचे 30. आणि कितवं इंद्रिय, दुसरं. अनंकित संख्या किती आहे, अनंकित संख्या 3 आली. जर इंद्रिय दुसरं म्हणलं तर पुढे 3 इंद्रिय राहिले अजून. अनंकित संख्या समजली का, ज्याच्यावर असेल अक्षर त्याला सोडून बाकीचे जेवढं शिल्लक राहिले पुढे त्याला म्हणायचं अनंकित. आता हे इथं अक्षर आहेत आपले, भक्त कथालापी मान आणि रसनेंद्रिय. त्याच्या पुढे 2 राहिले तर इथं 2 अनंकित झाले. मानच्या पुढे 2 राहिले हे 2 अनंकित वजा करायचे. अनंकित संख्या वजा करायची आणि वर 3 राहिले म्हणून 3 वजा केले अनंकित संख्या. पुढे शिल्लक असलेली संख्या ज्याच्यावर आपलं अक्षर नाही त्याच्या पुढचे तर किती आलं त्याचे उत्तर, 27. 27वा भंग काय काय बघा, पहिल्या प्रस्तारामध्ये यायलाच पाहिजे. कारण तर दुसरं इंद्रिय रसनेंद्रिय वशंगत 27 आलं. आणि माणी जे आहे ते दुसऱ्या 5 मध्ये आहे. आणि दुसरं 21 ते 40 आहे म्हणजे भक्त कथाला म्हणजे 27. लक्षात आलं, काय नाही, एकदम सोपं आहे. त्या प्रमादाला गुणायचं आणि त्याच्यातली पुढची जेवढी संख्या शिल्लक आहे ती वजा करायची. एवढं करत जायचं. आता परत आता दुसरं घेऊ आपण. पहिल्यांदा संख्या ठेवून एकत्र गुण पुढचा आहे ते वजा करतो. असं एक अंक स्थापन करून
तुमच्या नोट्स मध्ये आहे की सगळं? नोट्स कशाला आहे तुमच्या एक अंक स्थापन करून वरून आपल्या प्रमाणपिंडाने गुणाकार करून उत्तरातून अनंकित संख्या वजा करावी. इथं याच्यावर आहे 46 पान आहे. सगळं लिहिलेलं आहे. आलाप ठेवून संख्या काढणे याला समुदिष्ट म्हणतात. समुदिष्ट काढण्याची पद्धत प्रथमतः एक अंक स्थापित करून वरच्या प्रमाणाच्या संख्येने त्यामध्ये पुन्हा अनंकी स्थानांची संख्या वजा करून जे शिल्लक त्यामध्ये पुन्हा खालच्या दुसऱ्या प्रमाणाच्या संख्येने गुणावे. जे आहे ना सगळं आहे तर मला काय जास्त लिहायला लागणार. अनंकित म्हणजे काय त्याचा खाली अर्थ दिलाय. आता अजून एक घ्या उदाहरण. तुम्ही सांगता काय मी सांगू? तुम्हाला कोणता भाग पाहिजे ते सांगा, तो काढूया आपण. हे पुसू का फळ्यावरच? नंबर द्या का? हे आलाप सांगायचं. आलाप सांगायचं. आलाप सांगा. माझ्यासाठी सांगायचं. स्नेहवान निद्रालू राणेंद्र वशंकर मायावी आणि भक्त धर्माला भक्त कथाला राणेंद्र वशंकर 33 यायला पाहिजे. 33 आता तिकडून गुणायचं, शेवटून गुणायचं. लक्षात ठेवायचं. वरून शब्द आहे ना तिथं. एक अंक ठेवायचा. विकतेने गुणलं 4. पुढे किती आलं? 4. आता कथा कोणते? दुसरी. म्हणजे अनंती संख्या किती झाली? 2. मागं दिसत होतं तर पुढे जागा आहे गुण बसा. 4 वजा 2 किती शिल्लक राहिले? 2. आता दुसरं कशाने गुणायचं? कशाने? 2 4 दुनी 8 वजा माया अनंती किती राहिली संख्या? किती राहिली अनंती संख्या? 1. माया म्हटलं अनंती संख्या किती राहिली पाठीमाग? 1. किती येणार? 7. आता इंद्रियाने गुणायचे. 7 5 35 आणि इंद्रिय किती? तिसरं. त्यातनं 2 कमी करायचे. अनंती 2 आहे. किती राहणार? 33. हा फक्त 33वा आहे. ऐकणे बोला. आलं का बरोबर? आता दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने पुसू का? कर्णेंद्र वशंकर त्यांनी तेच घ्या म्हणाले. दुसरे गेले तरी पण येतच की क्रोधी आता पहिलं एक
एक गुणा 4 विकतेने गुणलं मग किती आले 4 अनंकित किती आहे संख्या अनंकित संख्या किती आहे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे शेवटचे आहे म्हणजे काय आहे शून्य म्हणजे 4च उरणार दुसरे कशाने गुणायचं 16 वजा 3 क्रोधी म्हटलं पहिला आहे म्हणजे अनंकित किती असणार 3 13 13 गुणिले 5 पाडे येतात का 13 पाचशे 65 वजा आता कितवं इंद्रिय शेवटचं शून्य येणार म्हणजे किती येणार 65 हा बघा कितवा आहे 65वा आहे हा आता दुसऱ्या प्रकाराचे अपेक्षण तुम्हाला एक घातले ते काढा तुम्ही द्या वहीमध्ये आता मी फळा सोडवते स्नेहवान नेत्रालू चक्षुरेंद्र वशंकर मानी चक्षुरेंद्र वशंकर मानी स्त्री कथा लाभली काढा 1 मिनिटाचा वेळ आहे आता करायचं तुम्ही मी तुम्हाला समजले की नाही ते कळतंय झालं की स्त्री कथा किती झालं की माने सांगितले ना चक्षुरेंद्र वैशंकर घेतलंय ना बरोबर आहे 9 आला 9 तुमचं किती आलं 9 आला लिहिलं नाही का लिहा की पटकन हा पहिल्यांदा स्त्री कथाला की 4 1 गुणिले 4 त्याला 4 आनंदित किती येणार 3 4 वजा 3 स्त्री कथाला की सांगितलं ना आता मी पहिल्यांदा इकडनं यायचं ना विकतेपासून हा आता शिकवलं तर विकतेपासून यायचं मग 3 राहिले मग वजा केल्यावर 1च राहिला पुन्हा 1ला 4 ने गुणलं कशाने तर 4 आणि कशा कोणता सांगितलं तर मान त्यानंतर किती राहिले 2 4 वजा 2 2 राहिले आणि इंद्रिय 5 2 गुणिले 5 10 आणि 10 मधनं 1च अनंत आहे चक्षुरेंद्र सांगितल्यावर 9 आला विकतेनं म्हटलं वरून म्हणायचं ना वरून म्हणायचं हा विकतेनं पहिला वरून गुणायचं म्हणलं विकत शेवटी आली ना म्हणजे वरून झालं आपण भंग कसा म्हटलं स्नेहवान नेत्रालू चक्षुरेंद्र वैशंकर मानी स्त्री कथाला मग शेवटी विकता 2 प्रस्तार आहेत ना मग ज्या प्रस्तारा म्हणजे शेवटी काय असायचे वरून येणार दुसरा प्रस्तार म्हणताना इंद्रिय वर येणार आणि पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षेने विकथा वर येणार वरून घ्यायचं विकथा शेवटी घेतो आपण म्हणताना कसं म्हणतो स्नेहवान नेत्रालू स्पर्शनेंद्र वशंकर क्रोधकशाही स्त्री कथा लाभली असं म्हणतो बे मग ते स्त्री कथा लाभली हे वर झालं तिथून हा नष्ट करताना पहिला इंद्रिय घ्यायचं
हे काढताना पहिल्यांदा देवी कथेकडनं गुणायचं, उलटेकडनं गुणायचं. असं उलट लक्षात ठेवायचं बरोबर. आणि जेवढं सांगितलं असेल ते अनंकित वजा करायचं ह्याच्यात. फक्त गुन्हा करायचं पिंडानं आणि जे शिल्लक पुढचं जे असेल ना ते वजा करायचं. असं पुढं पुढं नष्ट करताना माहिती केलंय या ठिकाणी पुन्हा करायचं. हा गुन्हा करायचा बरोबर आहे. राजेंद्र भाई तुम्हाला अनेकदा सांगतात नंतर समजावलं. अनेकदा समजावून सांगत. आता आणि आपण दोन काढणार आहे प्रस्ताराच्या अपेक्षेनं. दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षेनं भंग, दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षेनं भंग, भक्त कथा लापी, मायावी, रसनेंद्रिय वशंकर, आणि स्नेहवान निद्रालू स्नेहवान. आता याच्यामध्ये वर काय येणार तर स्नेहवान निद्रालूचा एक असते त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. रसनेंद्रिय वर आले हे म्हणून पहिल्यांदा इंद्रियाने गुणायचं. हे वर आलं ना रसनेंद्रिय. एक गुणिले काय करायचं 5 देणार 5. अनंकित संख्या 3 आहे. अनंकित संख्या 3 आहे. 5 वजा 3 देणार 2. आता परत कशाने गुणायचं कशाने गुणायचं. इंद्रिय झालं कशाय दोन्हीकडे कशामध्येच येणार बरोबर 8. आता किती कशा आहे तिसरी. त्यामुळे अनंकित संख्या किती राहिली 1 2 7 उरते. आता परत विकतेनं गुणायचं. हे विकत आले तर 7 चौक 28 आणि हे किती विकत आहे दुसरी. म्हणजे अनंकित किती राहणार 2. 26वा भंग आहे. कशाचित आहे तिसरा आहे. मग तिथं अनंकित किती राहिले ते वजा करायचं. प्रत्येकातून आपल्या पिंडानं गुणायचं आणि जे जेवढावं कशाचं त्याच्यामध्ये अनंकित संख्या वजा करायची. पिंडानं गुणायचं अनंकित संख्या वजा करायची. अनंकित संख्या काढायचं कसं तर जेवढ्यावर अक्ष आहे जो भेद सांगितलाय त्याच्या पुढचे शिल्लक राहिलेले भेद त्याला म्हणायचं अनंकित. माया असेल तर 1 राहिलं, मान असेल तर 2 पुढे आहे, क्रोध असेल तर 3 आहे पुढं. हा मग आता 1 लोभच राहिला ना शेवटी. मग 1च वजा केलं. जे शिल्लक पुढे असेल ते वजा करायचं. आलं बरोबर आहे का. 27वा 26वा भंग दुसऱ्या प्रस्तारामध्ये ते पडताना त्याच्यामध्ये भाग बघायचं. आता तुम्हाला लागते घ्या. अवनीपाल कथा लापी कोणत्या पद्धतीने करायचं आहे दुसऱ्या चालेल. अवनीपाल कथा लापी क्रोधी घ्राणेंद्रिय वशंकर स्नेहवाने झालं. दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षेने म्हणजे पहिल्या इंद्रियाकडून जायचं. आणि पाठवता सांगितले ना. सांगताय काय बोल 36 काकी पाठी मग समेतची मम्मी आलं का इतका बंद आला. हा सोनल आला किती आलं 1 मिनिट आहे.
36 आलं का? 36 उत्तर पुन्हा पुन्हा चालं. राजस्थान होत नाही आलं का? आलं का? त्यांचं सगळं बरोबर आहे. त्यांचं काय चुकत नाही. पुढं. पहिले पाच म्हणजे पाच इंद्रिय आधी घेतली ना पाच. म्हणजे आता घाणेंद्रिय घ्राणेंद्रिय सांगितलं होतं ना तुम्हाला. मग 2 अनंकित झाले. दोन वजा केले 1 गुणिले 5. 5 वजा 2 बरोबर 3. गुणिले 4 3 गुणिले 4 12 वजा 1 12 वजा आपल्याला 2 सांगितलं ना? 3 9 गुणिले 4 36. अनंकित काही नाही तिथं. आपले पालकत असल्यामुळे अनंकित काही नाही. 36. हे काय करणं झाले मला सुचणार मला कळलं मला शिस्तीत झालं. पूर्व गडबड जायचं ते कळलं नाही असून सांगितलं त्यांच्याकडे निवडले. तुम्हाला समजते का परत विसरल्यासारखं होते म्हणताना तुम्हाला कसं वाटतं? मला पहिला लगेच समजलं. खरं ते विस्मरण होते ना त्यामुळे तसं वाटतं की आपल्याला समजलं नाही असं. तुम्हाला पहिल्यांदा समजलं. काय झालं? पहिल्यांदा इंद्रियाने गुणलं आपण. भंग कोणता आहे पहिला समज ठेवा. भंग कोणता सांगितला? अवनिपाळ कथा लापी क्रोधी क्रोधी घ्राणेंद्रिय वशंकर घ्राणेंद्रिय वशंकर. घ्राणेंद्रिय वशंकर. निद्रादोष निर्वाण त्याचं काही नाही. आता पहिल्यांदा इंद्रियाकडनं गुणायचं. तिथे इंद्रिया म्हणतात पहिल्यांदा इंद्रियाकडून गुणायचं. 1 ठेवायचा पहिला इंद्रियाने गुणलं 5. आणि त्या 5 मधून जे अनंकित आहे ते वजा करायचं. मग घ्राणेंद्रियाकडून अनंकित किती आहे संख्या? चक्षु आणि कर्ण. चक्षु आणि कर्ण. गडबड करू नको. कळली का थांबा असं करू. तिसरं घ्राणेंद्रिय आहे. हां तर 2 अनंकित राहिले तिथे. अनंकित किती राहिले? 2. किती राहिले? 3. आता पुढे पुन्हा कशाने तर तुम्ही कशाने करूया 3 गुणिले 4. 3 गुणिले 4 कशाने गुणायचं? सगळ्या पिंडानं गुणायचं. तुम्हाला तिथं गडबड होते. पूर्णच पिंडानं गुणायचं आणि मग जे अनंकित असेल ते वजा करायचं. 12. आता इथं कशा आहे किती आहे? पहिला. मग अनंकित संख्या किती झाली? हा क्रोध सोडले की पुढे किती शिल्लक राहिले? 3. मग 3 वजा करायचे त्याच्यातून. किती आले? 9. मग आता पुढे विकतेला गुणायचं. हा हा 9 + 36. आता अवनिपाल काय म्हणतात? अनंकित किती राहिले? अनंकित 0 आहे. म्हणजे तर काय वजा करायचं नाही. तर 36 भंग. फक्त पिंडानं गुणायचं अनंकित वजा करायचं. पिंडानं गुणायचं अनंकित वजा करायचं. असं करत जायचं. आमचं उत्तर बरोबर आहे काय सांगायचं काय तुम्ही? आता 5 झाले आपले प्रकार. पहिला सांगितले संख्या, प्रस्तार कसा ठेवायचा, नंतर त्याला अक्ष परिवर्तन, नंतर प्रशिष्ट आणि समुद्दिष्ट. 5 अर्थ समजला. तुम्हाला घरून करून आणायला लिहून घ्या सांगते. स्पर्शनेंद्र वशंकर, लोभी, राष्ट्रकथा लाभे. पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षा ना. अजून एक लोभी, राष्ट्रकथा लाभे. दुसरं पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षा प्रश्नेंद्रिय वशंकर, क्रोधी, अवनिपाल कथा लाभे.
आता पुढे दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेनं पहिल्याच होते. हा दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेनं स्त्री कथालापी मायावी ग्राणेंद्रिय वशंकर मायावी ग्राणेंद्रिय वशंकर पुढं राष्ट्रकथालापी मानी कर्णेंद्रिय वशंकर नंतर करून यायचं ते पुढे आता हे पाचही प्रकार सांगितले. आता आचार्य गुण यंत्राचं स्वरूप सांगतात. हेच प्रस्ताव अक्षसंचाराचा आश्रय करून नष्ट आणि उद्दिष्ट काढण्यासाठी गुण यंत्र म्हणजे हे गणित पण करायची गरज नाही तिथं त्या गुण यंत्रावरून आपल्याला काढता येते. तर ते कसं करायचं यंत्र ते गाथेमध्ये सांगतात आपल्याला ठेवायचं सांगतात. 43 नंबरची गाथा आहे. एकी भीतीच्या पण खपण दस पन्नल संख 20 ताल सठ्ठीय संठवीय कोमद ठाणे नटुदिठं च जानति ठाणे आता एक गुण यंत्र असं स्थापन करा म्हणून सांगतात आचार्य. पहिल्या ओळीत काय लिहायचे इंद्रिय, त्याच्या खालच्या ओळीमध्ये कशा आपण लिहिले तसंच, त्याच्या खालच्या ओळीमध्ये विकथा असं एका ओळीत आणि प्रत्येक त्याचे भेद एकेका कोष्टकामध्ये लिहायचं आणि त्याच्यानंतर ओळीने ही संख्या ठेवायची. किती संख्या ठेवायची तर पहिल्या ओळीमध्ये 1 पासून ते जेवढे भेद असतील तिथपर्यंत 1 2 3 4 5 लिहित जायचं. आता इथं पहिलं काय तर इंद्रिय, एक 2 3 आणि 5. ह्या पहिल्या ओळीमध्ये जेवढे हे कुठलं पण गुणयंत्र आपल्याला असं तयार करता येतं. इथं फक्त आपले जेवढे 5 आहे म्हणून 5 पर्यंत लिहिले. समजा 10 भेद आहे तर 10 पर्यंत लिहित जायचं. 6 7 8 9 10. नंतर त्याच्यानंतर काय करायचं तर इथं पहिल्या खालच्या ओळीमध्ये सगळ्या पहिल्या कोट्यामध्ये झेरोच येणार सगळीकडे. इथं झेरो, पहिल्या कोट्यामध्ये झेरो. आता दुसऱ्या कोट्यामध्ये किती अंक लिहायचा तर शेवटी जेवढा अंक असेल ना तोच लिहायचा. इथं तो शेवटी आलेला असेल ना तोच लिहायचा. इथं 5 आणि 5चा पाडा मोजायचा. पुढं 5 दुनी 10 5 त्रिक 15 आणि पुन्हा आता ही ओळ झाली, ही पंक्ती झाली. आता त्याच्या खालच्या पंक्तीमध्ये पहिल्या कोट्यामध्ये 0 येणार सगळीकडे 0 आणि दुसऱ्या कोट्यामध्ये किती येणार तर ते शेवटीचे 15 नाही येणार. त्याच्यामध्ये पुन्हा आपण जो पाडा असेल तोच त्याच्यामध्ये मिसळून खाली घ्यायचा. 15 मध्ये पुन्हा 5च मिसळायचे आणि खालच्या मिसळायच्यामध्ये घ्यायचं 20. हा 15 मध्ये हे 5 10 15 आहे ना त्याच्यामध्ये 5 मिसळून पुढे घ्यायचे. हा अशी पद्धतच आहे ती गुणयंत्र तयार करण्याची. 5 3 15 हा 5 24
मग असं 5 पुढचा पाडा म्हणायचं. हा इथं इथं पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त ते- मग आता तिथं- इथून तिथं त्याच्या जर पाडा दहा- मोजायचा. तिथं जर वरती करणं की तिथं 7 जर असलं तर 7 काय असते बेदात तर मग इथं तिथं 7 पहिल्या नाही पहिल्या आणि दुसऱ्या ओळीसाठी हा नियम की तिथं शेवटचा जो आकडा असेल तोच इथे लिहायचा. तिथं लिहायचं त्याचा हा गुणाकार करायचा. गुणाकार करत जायचं आणि- पाडामध्ये आणि तिथं शेवटी असेल तिथं त्याच्या पुढचं जी आहे ती संख्या घ्यायची 15 आणि 5 20 दुसऱ्या असं घ्यायचं. दुसऱ्याचा पाडा जो असेल म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात जो पाडा असेल तो पुढचा घ्यायचा. पुढे घ्यायचं आणि मग आता तिथं ह्याचा पाडा सुरू करायचा 20 40 60 आता पुढे असतील समजा अजून तर असंच येणार 60 मध्ये 20 मिसळून 80 येणार मग 80चा पाडा येणार 80 मध्ये असं करते पुढे जायचं आता इथे 3च आहेत आपल्याला तर हे पुढे येतं तर आचार्याने ते सांगितलं की 1 वी म्हणजे 2 ती म्हणजे 3 च म्हणजे 4 गाता पण लावायची बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल खूप सोपे आहेत गाता पण म्हणजे 5 1 2 3 4 5 मग त्याच्यानंतर काय ठेवायचं ख म्हणजे 0 खचा अर्थ आहे 0 आकाश ख म्हणजे आकाश होतं अर्थ आणि आकाश म्हणजे 0 तिथं नंतर पण म्हणजे 5 मग 10 म्हणजे 10 आणि नंतर पुढे काय झालं 50 म्हणजे 15 नंतर पुन्हा खालच्या ओळीमध्ये ख म्हणजे 0 म्हणजे किती आलं 20 ताल म्हणजे 40 आणि सत्ती म्हणजे 60 20 40 60 अशी संख्या ठेवायची आणि संठवीय पमद ठाणे प्रमादाच्या स्थानामध्ये नष्ट उद्दिष्ट जाणं नष्ट आणि उद्दिष्ट जाणं आता हे जे संख्या आहे हे जे आपल्याला नष्ट आणि उद्दिष्ट काढता येते म्हणजे आता आपण नष्ट पहिला काय करतो संख्या ठेवतो आता काय विचारलं तुम्हाला 44वा भंग कोणता आहे पहिल्या प्रसाराच्या अपेक्षा नाही आहे यंत्र दुसऱ्या प्रसाराच्या अपेक्षा यंत्र बदलेल तर पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेने 44वा भंग काढायचा आहे तर ज्या संख्यांची बेरीज केल्यानंतर 44 येईल ते घ्यायचा आलाप घ्यायचा आता 44 ची आपल्याला बेरीज कशी करता येणार राष्ट्रकथाला हा क्रोधी चक्षुइंद्रियगत हा तिथून पुढे राष्ट्रगताला मी 40 आले 0 आणि हे 0 घ्यायचं क्रोध आणि नंतर 4 घ्यायचं हे 44वा भंग येणार 44वा भंग कोणता येणार तर हा तिकडून घ्यायचं चक्षुरेंद्रिय वशंकर पहिल्या प्रश्न अगोदर इंद्रिय घेतो ना मग क्रोधी आणि राष्ट्रकथालापी त्यानंतर 4 अधिक 0 अधिक 40 बरोबर काय येते 44 44 भंग कितवा काय म्हण विचारलं तर ज्या पुस्तकांची तिघांची वृद्धी यायला पाहिजे बेरीज आणि तो एकच आकडा येणार नाही तर अनेक पद्धतीने येणार नाही म्हणजे दुसरे पण येतील असं येणार नाही ते एकच येणार प्रकार 44वा भंग तर कसा काढला तिन्हींच्या ह्याच्यामधलं एक घ्यायचं आणि तिघांची बेरीज मिळून 44 यायला पाहिजे आता विचारलं समजा 66वा भंग विचारलं तर कुठलं येणार 66वा आता तो आपण अशी युक्ती लक्षात येते आपल्याला की पहिल्या 20 मध्ये असेल तर हा घ्यायचा दुसऱ्या 20 मध्ये असेल तर फक्त कथापासून तिसरा असेल तर राष्ट्रकथा आणि चौथा असेल तर 66 म्हटलं की काय लागते तर 66 वर बेरीज व्हायला पाहिजे पहिले 60 ठेवा नंतर स्पर्शनेंद्रिय वशंकर मानी अवनिपात कथाला आपण किती झाला 66 ते तुम्हाला गणित काय करायची आवश्यकता नाही 31वा भंग सांगा काकी 31वा भंग त्यामुळे गडबड करू नका वेद आणि एक
बेस्ट आणि एक करायचं. स्पर्शेंद्र वैशंकर मायावी वक्रता. गुढ यंत्र आहे ते. तुम्ही कधी पण म्हणजे करू शकता. आता मी हे सांगणार, भंग सांगणार तो कितवा, ते तर एकदम सोपं आहे. रसनेंद्रिय वैशंकर क्रोधी राष्ट्रगताला कितवा भंग आहे? 41. तर अंक दिले त्याची बेरीज करायची नुसते तिघांची बेरीज केली की तो भंगाची संख्या येते. घ्राणेंद्रिय वैशंकर मायावी आणि फक्त कथालापी 3 आणि 5 अधिक माने सांगितलं नाही आणि फक्त कथालापी 20 आणि 5 आणि 28 भंग आहे. सोपं जथा कितवा भंग आहे तो काढता येते. हे फक्त आपल्याला यंत्र समोर असेल तर आपल्याला तेच काढता येते आणि यंत्र आपल्याला बनवता येते. मनाने आपण कुठं पण असं करून बनवू शकतो. ते बनवण्याची पद्धत लक्षात ठेवली की 1 पासून 5 पर्यंत जायचं. मग त्याच्यानंतर 0, मग 5, 10, 15, मग त्यानंतर पुन्हा 0, मग 20, 40, 60 असे जायचे. आता दुसरे यंत्र तुम्ही स्वतः करायचे म्हणून मी गाता वाचलं. आता उलट करायचंय. ही पहिली लाईन, ही दुसरी आहे, हे तिसरी आहे. त्यामुळे आता हे हित नाही, असंच लिहिलेलं असू दे. उलट राहायला पाहिजे ते, परंतु आपण हेच ठेवून ठेवू शकतो. सांगा आता इथं किती घेणार? नंबर साठी सांगू नका. सांगा. 1, भक्तला 2, राष्ट्राला 3 आणि अवनीला 4. नंतर इथं 0, मग किती देणार? 4. परत लिहायचे 4. 4 तर पाडा घ्यायचं. 4, 8, 12. इथं किती घ्यायचं? 0. बाराच्या मध्ये पुढे सगळीकडे 0 लिहायचं, लक्षात ठेवायचं. आता 12च्या मध्ये काय करायचं? 4 विसरून पुढे लिहायचं. है ना? 48 आणि 64. 16चा पडा मोजायचा पुढं. 16, 32. 32 मध्ये 16 मिसळलं की 48. 48 मध्ये 16 मिसळलं की 64. तो पडा मोजायचा. आता त्या अपेक्षेने हे सांगा काय? 37वा भंग कोणता येणार? 37 आणि राष्ट्रकथा. राष्ट्रकथाला 37 विचारलं स्त्री कथा एक स्त्री कथाला मानी आणि घ्राणेंद्रिय वैशंकर. इथे म्हणून 37 पेरी झालेल्या. 37वा भंग कोणता? तर स्त्री कथाला मानी आणि घ्राणेंद्रिय वैशंकर. 57वा भंग दुसऱ्या तासाला प्रमाण चाललेला. 48 मायावी.
कथा लागते. स्त्री कथा 856 आणि 856 आणि 157. बरोबर. गणित चांगले काढतात. काठीचं सगळं सांग. 57वा बुद्ध झाला कोणता? स्त्री कथा लापी मायावी मायावी आणि चक्षुविन चक्षुरेंद्रिय वशंकर. वशंकर. आता ती गाथा वाचून टाकू आपण तेवढी. हां. आणि असंच हे काढायचा समुदिष्ट. आता मला भंग सांगितलं तर त्याच्या ठिकाणची बेरीज करायची की तेवढा भंग येणार. 44 नंबरची गाथा आहे. दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने नष्ट आणि उद्दिष्ट काढण्याचं गुढ यंत्र. इगिविती चखर चढबारम खसोलरा गठ्ठदान चौसठ्यम संठवियपमदठाणे नट्ठुत्तिष्ठं च जानतिष्ठाणे इगिविति चक्रचमारं खसोलरा गठ्ठदान चौसठ्यं संठवियपमदठाणे तसंच आपण हे पहिली ओळ आहे विकतेची. एक म्हणजे एक, बी म्हणजे दोन, ती म्हणजे तीन, च म्हणजे चार. एक अक्षर लिहिलं की त्याच्यावरून पुढचं सगळं समजायचं. अशी आचार्यांची पद्धत आहे ना संक्षिप्त. त्याला काय म्हणतात शॉर्ट हँड. एक अक्षरावरून सगळं ओळखायचं. 1 2 3 4. मग पुढे दुसऱ्या याच्यामध्ये ख म्हणजे शून्य, च म्हणजे 4, अड म्हणजे 8 आणि बार म्हणजे 12. मग पुन्हा पुढे ख तिसऱ्या पंक्तीमध्ये शून्य, मग 16, राग म्हणजे 32 अर्थ होतो. रागचा अर्थ 32 आणि 8 म्हणजे 48 आणि 64 म्हणजे 64. असं स्थापन करून प्रमादाच्या स्थानामध्ये नष्ट आणि उद्दिष्ट तिन्ही स्थानामध्ये जाणावे. असं हे सगळं यंत्र सांगितलं. तर उद्या तुम्ही एक गुढ यंत्र तयार करून यायचं. कोणतं? वर लिहायचं क्रोध मान माया लोभ. क्रोध मान माया लोभ. नंतर कृतकार्यता अनुमोदन. सौरंभ समारंभ. नंतर मन वचन काय? क्रोध मान माया लोभ पहिल्या ओळीमध्ये. दुसऱ्या ओळीमध्ये कृतकार्यत अनुमोदन. तिसऱ्यामध्ये मन वचन काय आणि चौथ्यामध्ये सौरभ. ते माहितीच आहे की सर मन वचन काय पण रोज म्हणत नाही का? क्रोध मान माया लोभ कृतकार्यत अनुमोदन. मग मन वचन काय आणि खाली सौरंभ समारंभ आणि आरंभ अशा 4 पंक्ती करायच्या. आणि त्याचे 108 भंग होतात. ते 108 भंग पण समजून घ्यायचे आणि त्याचा प्रस्ताव पण करायचा. त्याचं हे पुढे यंत्र तयार करायचं. असंच करायचं. दोन्ही प्रस्तावच्या प्रश्न पहिल्यांदा इकडून इकडे करायचं आणि दुसऱ्यांदा उलटीकडून करायचं. 1685. चला वेळ झाला आपल्याला. जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीवचा. डोळे बंद. एकच सेकंद, एकच मिनिट आपल्याला ध्यान करायचं आहे. उपयोग स्थिर करा. कोण जाणत होतं? मी जाणत होतो. आता कोण जाणत आहे? मीच जाणत आहे. नेय बदलतात, न्याय बदलत नाही. मी जाणणारा जीवच आहे. पूर्वीही मी जाणतच होतो, आता मी जाणतच आहे. ते आपल्या ज्ञानमय निज ध्रुवाला जाणा. ते जाणून करा, भावसन करा. आहे अंतरंगामध्ये
या गणितालाच काय संपूर्ण विश्वाला जाणण्याचे सामर्थ्य आहे आपल्यामध्ये. असा हा सर्वज्ञ स्वभावी सर्वदर्शी अशा निज आत्म्याला जाणा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप शुद्ध एको विसर्जन.